नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 14 जुलैच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। आजचा एपिसोड खूप छान आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही एपिसोड पाहताय पण सबस्क्राईब करत नाहीये तर प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब पण करा। तर चला आता आपण सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इकडे पाहतो की राजाच्या पायावरती चहा पडला असल्यामुळे आता त्याला त्रास होत असतो। तर आता अवनी मलम घेऊन आलेली असते आणि त्याच्या पायाला लावणार असते, पण राजा काही तिला हातच लावू देत नाही पायाला। तो पाठीमागे सरतो आणि म्हणत असतो की नाही नाही मॅडम, मी तुम्हाला माझ्या पायाला हात लावू देणार नाही, तुम्ही माझ्या पायाला हात लावायचा नाही, मी अहो नवरा आहे तुमचा, देव आहे का। मग आता असं म्हटल्यामुळे यशोदा राजाकडे रागानेच बघतो, तर अवनी सुद्धा थोडीशी अशी नाराज होते आणि मग ती म्हणत असते की अरे इथे काय प्रश्न आहे देवाचा आणि नवऱ्याचा, भाजलंय त्याला मलम लावणं महत्वाचं आहे ना, आणि असं काय करतोय, तू पण लावलं ना काल माझ्या हाताला मलम, दे बरं इकडे मला पायाला मलम लावू दे। तर राजा काही देतच नाही, तर तो म्हणत असतो की हो मॅडम, मी हाताला लावला ना, पायाला लावला का तुमच्या, आणि असं माझ्या पायाला नका हो हात लावू, तुम्ही एवढे शिकलेला आहात। त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे राजा काय बोलतोय, शिक्षणाचा ह्याचा काय प्रश्न आहे, तुला त्रास होतोय ना, दे बरं इकडे। म्हणून आता ती जबरदस्ती त्याचा पाय घेते आणि मलम लावायला लागते। तर इकडे पाण्या म्हणत असतो की काय एवढीसा चहा भाजलाय तर मलम ह्याला लावायचे, तर अवनी मात्र मलमच लावत असते। त्यावेळेस आता इकडे धनेश म्हणत असतो की राजादादाच्या पायाला मलम पायाला भाजले म्हणून बरे, नाहीतर त्याच्या जर होटाला गालाला भाजला असतं तर मग काय केलं असतं। आता असं म्हटल्यानंतर इकडे राजाला तर काय बोलावं तेच कळत नाही। अवनी तर एकदम अशी शांतच होऊन जाते। यशोदाला मात्र धन्याचा खूप राग आलेला असतो। मग अवनी आता तिथून निघूनच जाते, कारण धनेश असं बोलल्यामुळे तिला थोडंसं वेगळंच वाटतं। ती तिथून निघून जाते। मग ती तिथून निघून गेल्यानंतर आता इकडे धनेश जो असतो तो म्हणत असतो की सॉरी यार राजा दादा, मी असंच बोललो, म्हणजे मला असं काही वेगळं नव्हतं बोलायचं, असं जस्ट मी जोक केला रे। त्यावेळेस आता मग यशोदा म्हणतो की जोक केला काय, थांब आता ह्याला धरा रे, ह्याला ना आज आपण चांगला फोडूनच काढूया, लेच त्याची जीभ चारचार करते, पकडा ह्याला। तर आता तो म्हणतो की अरे असं कसं, म्हणून तो मग हळूच तिकडे चाललेला असतो आतमध्ये। तर पाण्या आता तिथे आडवा येतो आणि म्हणत असतो की आज तुझी सुटका नाही, आता तुला आम्ही पकडून ना चांगलं फोडूनच काढतो। तर तो म्हणतो की नाही नाही असं काय करताय, म्हणून तो आता इकडे दुसरीकडे चाललेला असतो। तर राजा सुद्धा लगेच उठतो आणि म्हणत असतो की काय रे, गालाला भाजलं असतं, वटाला भाजलं असतं, ले तुला बोलायला सुचतंय ना, थांब आता, असं म्हणून तो आपण आता तिथे आडवा जातो। तर आता मग तो दुसरीकडे जायला लागतो, तर यशोदाने तिथे हात लावलेले असतात। मग तो म्हणत असतो की गप्प बसा, मी असंच बोललो होतो, तुम्ही जर मला काही केलं ना मी वहिनींनाच सांगेल, असं म्हणून तो अवनीला आवाज द्यायला लागतो। मग यशोदा म्हणतो की बरं जाऊ द्या सोडा ह्याला, सोडा, हा नाही शहाणा। मग आता सगळेजण त्याला सोडतात। तर तो मग आता तिथे जी खाट असते त्या खाटेवरती जाऊन बसतो आणि म्हणत असतो की हा मी असंच बोललो होतो, मला काही करू नका। आता तो असा शांत बसलेला असतो। तर मग हे सगळेजण एकदम असे त्याच्या अंगावरती जातात आणि मग त्याला उचलून हातपाय त्याचे धरून आता यशोदा पाठीमागून मारत असतो आणि पाण्याने त्याचं तोंड दाबून धरलेलं असतं, जेणेकरून अवनीला आवाज जाऊ नये म्हणून। आणि मग चांगला त्याला फोडून काढतात आणि त्याला पळून तिकडे घेऊन जातात। आता यशोदा आणि पाण्या धनेशला घेऊन गेलेले असतात। राजा मात्र तिथेच उभा राहतो आणि ते जे त्याने सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट तिथं ठेवलं होतं ते काढतो आणि पटकन तिथे जी शेजारी एक पिशवी असते त्या पिशवीमध्ये तो सर्टिफिकेट ठेवून देतो। आणि मग त्याला बरं वाटत असतं की अवनी मॅडमने पाहिलं नाही, कोणीच घरातल्यांनी पाहिलं नाही, म्हणून त्याला थोडंसं शांत वाटत असतं आणि मग तो तिथे ठेवून देतो। आता इकडे दुसरीकडे आपण पाहतो की बाहेर मस्तपैकी छोटासा बारीक बारीक पाऊस पडत आहे। तर अण्णा आलेले असतात। मग अण्णा आता त्यांची जी बिडी असते ती आता ओढत असतात आणि मग त्यांना काही माहितीच नसतं की खाली रांगोळी आहे की काय आहे, ते आपले त्यांचं चाललेलं असतं। मग खिशातून बिडी काढतात आणि मग ओढत असतात आणि काडी खाली अशी काडी लावायला जातात, पाहतात तर ते रांगोळीवरती उभा असतात। आणि मग काय अण्णा एवढे घाबरतात की आता काय बोलायलाच नको, अण्णा असे पाठीमागे सरकतात तर सगळी रांगोळी आता विस्कळलेली असते। आता ते खूप घाबरतात। मग लगेच पळतच आता तिकडे जातात, झाडू सुपली वगैरे घेऊन येतात आणि मग ती सगळी रांगोळी भरून काढतात। आता त्यांना टेन्शन आलेलं असतं, अवनीने जर हे बघितलं तर माझं काही खरं नाही, म्हणून ते घाबरलेले असतात। तर आता
जातात आणि ते सगळी रांगोळी भरून काढतात. आणि मग रांगोळी भरून काढल्यानंतर ना खडू घेतात आणि कशी पण रांगोळी काढतात. आता त्यांना काही जशी अवनीने काढलेली होती तशी काही रांगोळी काढताच येत नाही, पण आता कशी पण रांगोळी काढतात. आणि तेवढ्यातच तिकडून धनेश येतो आणि मग धनेश हे पाहतो आणि म्हणतो की अण्णा अण्णा हे काय केले तुम्ही. मग अण्णा खूप घाबरतात आणि म्हणत असतात की अरे ते रांगोळी इथे बघ ना कशी काढलेली आहे कोणी. तर तो म्हणतो की कोणी काय कोणी, वहिनीने सकाळी एवढी छान रांगोळी काढली होती, तुम्ही पुसली ना, थांबा आता मी बोलवूनच आणतो सगळ्याला. असं म्हणून तो आता यशादा राजादा अवनी वहिनी असा तर सगळ्यांना तो आवाज देतो. आणि मग सगळेजण पळतच येतात आणि पाहतात तर आता रांगोळी एकदम वाकडी तिकडी, सकाळी किती सुंदर रांगोळी काढली होती तसली रांगोळीच नव्हती. म्हणून सगळेजण म्हणतात अण्णा अण्णा हे काय केलं तुम्ही, रांगोळी का पुसली आणि अशी का रांगोळी काढलेली आहे. त्यावेळेस ते म्हणतात की रांगोळी रांगोळी कुठे पुसली आहे की ते ठिपके जुळले नाही येत. आता अण्णा काही पण बडबड करायला लागतात. आणि मग धनेश म्हणतो की अरे अण्णांनी रांगोळी पुसलेली आहे. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की काय मी मी रांगोळी पुसली, अरे मी रांगोळी पुसली नव्हती, ही अशीच रांगोळी होती, छान आहे रांगोळी. त्यावेळेस धनेश म्हणतो की काय ही अशी रांगोळी, अहो वहिनी आर्किटेक्ट आहेत, वहिनी काय अशी रांगोळी काढतात का, वहिनीने एकदम सुंदर रांगोळी काढली होती, ही रांगोळी तुम्ही काढलेली आहे, असली रांगोळी रिटायर झालेल्या म्हणजे ट्रकवरून रिटायर झालेल्याच लोकांना काढा येऊ शकते, वहिनी नाही अशी रांगोळी काढू शकत. त्यावेळेस अण्णा म्हणतात की अरे हो का, पण हे मी नाही पुसली, काय म्हणायचंय तुम्हाला, माझ्यावरती कसं काय तुम्ही आरोप करताय. सुनबाई सुनबाई मी रांगोळी. आता त्यांना काय खोटं पण बोलता येत नाही आणि खरं पण बोलता येत नाही. अवनी मात्र आता अण्णांकडे शांतच बघत बसलेली असते. ती म्हणत असते की अण्णा हो, पण अण्णा खूप घाबरल्यामुळे तिला सुद्धा बोलून देत नसतात आणि म्हणत असतात की सुनबाई छान आहे रांगोळी, एकदम मस्त आहे. तर आता सगळेजण अण्णांना बोलायला लागतात, काय अहो अण्णा तुम्हाला कळतंय का का रांगोळी पुसली. तर मग अण्णा म्हणतात की अरे बरं मग आता काय बोलावं ते कळत नाही मला, अरे मी ते चुकून झालं, काय झालं माझा मी जात होतो तर ती रांगोळी इथे आली. तर मग धनेश म्हणतो की रांगोळी इथे आली, मध्ये रांगोळी आली का तुम्ही रांगोळीवरती आला. तर अण्णा म्हणतात की गप्प बस, मी असा येत होतो आणि मग ते चुकून झालं आणि मग मी अशी काढली, मला जरा जमलीच नाही ते ठिपक्यांचं, खरंच सुनबाई सॉरी बर का, असं म्हणून अण्णा आता माफी मागतात. त्यावेळेस अण्णांनी माफी मागितल्यानंतर मग अवनी म्हणत असते की असू द्या अण्णा एवढं काय. तर पाण्यात तिथे जातो आणि म्हणत असतो की अण्णा मला तर माझ्या कानावरती विश्वासच बसत नाहीये, तुम्ही सॉरी म्हणताय, चक्क चक्क तुम्ही माफी मागताय. त्यावेळेस अण्णा म्हणतात की हा म्हणजे तर सुनबाईंची माफी मागायला पाहिजे, चुकून झालंय ना माझ्याकडून. त्यावेळेस अवनी तिकडून म्हणत असते की अण्णा काहीच टेन्शन घेऊ नका, मी पुन्हा रांगोळी काढतेही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं म्हणून अवनी आता रांगोळीचे कलर आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर इकडे आता सगळेजण बोलत असतात. यशादा म्हणत असतो की अण्णा अहो काय कळतंय का तुम्हाला, का तुम्ही असं केलं. तर तो अण्णा म्हणत असत की मुद्दाम केलंय का, तुम्हाला चांगले धपाटे देऊ का रे, सगळं मला चिडवताय. तर पाण्या पण म्हणतो की मग काय अण्णा पण असं करायचंच कशाला. आता एक एक करून सगळे अण्णाला बोलत असतात पण अण्णा पण त्यांना काही उत्तर चांगलेच देत असतात. मग अवनी रांगोळी घेऊन येते आणि मग रांगोळीकडे पाहून म्हणत असते की अण्णा तशी वाईट नाहीये काढलेली रांगोळी, तुम्ही बरी काढलीये, छान काढलीये, थांबा मी ना फक्त त्याच्यामध्ये कलर भरते. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की सुनबाई तू एकटी कलर का भरणार, मी पण तुला कलर भरू लागतो, ये आपण दोघे जण मिळून कलर भरूया. मग आता अण्णा आणि अवनी मस्तपैकी तिथे कलर भरतात. तर प्रेक्षकांना सासू नसली तरी अण्णा एकदम मस्त आहेत आणि मग ते अवनीला कलर भरू लागतात. आता दोघेही मिळून कलर भरत असतात. हे सगळेजण खूप प्रेमाने पाहत असतात. राजा तर अवनीकडे खूप प्रेमाने पाहत असतो. तर यशादा म्हणत असतो की राजा काय चाललंय, जे तू बघतोय ना ते तसं काही कायमस्वरूपी राहणार नाहीये, सावध हो सावध हो, असं तो त्याला इशारा देत असतो. मग अवनी आणि अण्णा छान रांगोळीमध्ये कलर भरतात आणि रांगोळी एकदम मस्त तयार झालेली असते. तर इकडे दुसरीकडे अवनीची आई आता त्यांच्या रूममध्ये आराम करत असते. तर तिकडून स्वाती आता त्यांच्याशी बोलण्यासाठी येते आणि म्हणत असते की आई मला ना तुमच्याशी जरा बोलायचं आहे. त्यावेळेस अवनीची आई म्हणत असते की हा बोल ना स्वाती, तुला काय बोलायचं आहे ते बोल ना. त्यावेळेस स्वाती म्हणत असते की खरं तर नाही, मला कळत नाहीये की तुम्ही एकीकडे देवासमोर हात जोडून अवनीच्या भविष्यासाठी ती घरी यावी म्हणून प्रार्थना करत आहात आणि सेम दुसरीकडे तुम्ही तिचं सर्टिफिकेट जाळण्यासाठी बाबांना मदत केली. मग नक्की तुम्ही कशा आहात आणि कोणाला मदत करत आहात मला कळत नाहीये. आई तुम्ही सुनेला मुलीसारखं वागवता आणि मुलीला मात्र मुलीसारखं वागवतच नाहीये, असं का करत आहात तुम्ही, प्लीज मला उत्तर हवं आहे. तुम्ही का वागला माझ्याशी असं, का माझ्याशी खोटं बोलला, असं ती अवनीच्या आईला जाब विचारत असते. पण त्या काही बोलणार तेवढ्यातच तिकडून चंद्रकांत माने येतात
आणि ते स्वातीला म्हणत असतात की तू अगदी बरोबर बोलली, आम्ही सुनेला मुलीसारखं वागवतो, पण ना ते आमचं चुकतच आहे. चुकत काय, तेवढं तो खूप मोठा गुन्हाच आम्ही करत आहे. सुनेला मुलीसारखं वागवलंच नाही पाहिजे. अगं सासरवास काय असतो ना ते माझ्या पोरीला जाऊन विचार, म्हणजे अवनीला जाऊन विचार. तिकडे त्या दांगटांच्या घरी तिला क्षणाक्षणाला किती सहन करावं लागत आहे ना ते तिलाच माहिती. तर इकडे आता हे ऐकून स्वातीला खूपच वाईट वाटतं. ती आता एकदम अशी शांत झालेली असते. तर चंद्रकांत माने म्हणत असतात की काय ग, आम्ही तुला मुलीसारखं वागवतो ते आमचं चुकलेलं आहे का? सांग की चुकलेलं आहे का? तुला नेहमी त्या अवनीचीच मया येते, दया येते. अवनी थोडीशी काही रडते की तुला तिचा पुळका येतो. आमचं काहीच नाही वाटत का? आम्ही एवढं तुला मुलीसारखं वागवतो, कधीच सासरवास नाही करत, कधीच काही बोलत नाही, सगळी तुला मोकळीक सोडलेली आहे, त्याचा तू गैरफायदा घेते का? सांग ना. आता ते खूपच स्वातीला बोलायला लागतात. तर स्वाती म्हणत असते की बाबा माझं ऐकून घ्या, मला तसं नाही म्हणायचं. पण चंद्रकांत माने म्हणत असतात की नाही नाही, आता तू काही बोलूच नको, आमचंच ऐकून घे. अगं ती अवनी इकडे आली, तिने थोडीशी काही रडली, अश्रू काही थोडे गाळले की तुला तिची मया येते. आम्ही पण रात्रंदिवस अगं रडत असतो. जेव्हापासून ती गेली आहे ना तेव्हापासून आमच्या डोळ्याला डोळा नाहीये. तर आमचं दुःख तुला कधीच नाही दिसत का? सांग ना, कधीच नाही दिसत? एक आई बाप म्हणून आम्ही काही चुकीचं करतोय का? आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, आपल्या मुलांचं भविष्य घडावं असं जर एका बापाला वाटत असेल तर ते काही चुकतंय का माझं? सांग ना, चुकतंय का? अगं बाप म्हणून मला सुद्धा खूप वाईट वाटतं ग माझ्या अवनीचं, म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे. पण नाही, तुला आमचं दुःख कधी दिसणारच नाही, तुला त्या अवनीचं दुःख दिसणार आहे. अगं बाप आणि लेकीचं नातं कसं असतं ना ते मला माहिती आहे. बापाला असंच वाटतं की आपल्या मुलीने नेहमी चांगलं व्हावं, चांगलं घडावं, पण ते तिला नाही कळत. म्हणून ही माझी धडपड आहे आणि ही धडपड मी करतच राहणार. जोपर्यंत अवनी ते येत नाही ना तोपर्यंत मी असंच करणार आहे. त्याच्यामध्ये तुला काय करायचंय ना ते कर. तुला ना नेहमी त्या अवनीचं दुःख दिसणार, पण या बापाचं दुःख दिसणार नाही. आता बघ, मी माझ्या पोरीला परत आणण्यासाठी काय करतोय ते, मी माझ्या अवनीला घरी घेऊनच येणार. आणि मग तो महेशला आवाज देतो आणि म्हणत असतो की महेश महेश. तर महेश येतो. तर आता इकडे चंद्रकांत माने म्हणत असतात की त्या दांगटांच्या घरावरती केस चालू आहे ना? तर महेश म्हणतो की हो. मग आता ते म्हणतात की त्या घराची सगळी कागदपत्र मला हवी आहेत. एकदा का ती रस्त्यावरती आली ना मग बरोबर अवनी इकडे येईल, चांगलंच त्यांना धडा शिकवतो. तर आता हे सगळं ऐकून स्वातीला मात्र खूप वाईट वाटत असतं. तर महेश म्हणतो की हा मी बघतो काय आहे ते. तर इकडे आता चंद्रकांत माने म्हणत असतात की आता मी माझ्या पोरीला परत आणण्यासाठी काही सुद्धा करू शकतो. मला काही जरी करायला लागलं ना ते मी करणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय, चंद्रकांत माने बरोबर करतायत का चुकीचं करताय? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण मुलीला तर त्यांना परत मिळवायचं आहे, पण त्या विवांबरोबर त्यांना लग्न लावून द्यायचं आहे आणि ते अवनीला पटत नाहीये. त्यामुळे ती सुद्धा काही आता इकडे येणार नाही. इकडे दुसरीकडे आता धनेश आणि राजा कॅरम खेळत असतात. त्यांचं चाललेलं असतं. अवनी तिकडून आता उपमा घेऊन आलेली असते आणि तिथे बसून आता ती खात असते. तर पाठीमागून यशादा सुद्धा आता त्याच्यासाठी उपमा घेऊन आलेला असतो आणि ह्या दोघांना म्हणत असतो की सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी उपमा केलेला आहे, आपापल्या हाताने घेऊन खावा, मी काही तुम्हा सगळ्यांना वाढत बसणार नाही. आणि हा, दुपारचं जेवण बनवून ठेवलेलं आहे ते पण जेवा. तर आता धनेश म्हणत असतो की आज काय स्पेशल आहे? त्यावेळेस यशादा म्हणतो की जे आहे ना ते खायचं गपचूप. मग आता तो म्हणतो की हा, म्हणजे आज पण चवळीचीच भाजी केलेली आहे. मग अवनीला राग येतो आणि अवनी म्हणत असते की तुला जर लय स्पेशल खाऊ वाटत असेल ना तर स्वतःच बनवायचं आणि स्वतःच खायचं. मग अवनी असं म्हटल्यामुळे यशादाला मात्र इकडे हसायलाच येतं. तो आता एकदम अशी स्माइल करत असतो. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की हा, स्वतःच बनायचं. बरं वहिनी, आज मी घरीच आहे, आज आपण दोघं जण मस्तपैकी काहीतरी बनवूया. त्यावेळेस यशादा म्हणतो की का रे, आज का तू घरी आहे, कॉलेजला नाही जायचं का तुला? मग धनेश म्हणत असतो की नाही रे, आज कार्यक्रम असल्यामुळे दुपारनंतर कॉलेज सुटणार आहे, त्याच्यामुळे मग ठरवलं जाऊ दे, जायलाच नको, म्हणून आज मी घरीच आहे. तर राजा म्हणत असतो की चला मग तीन तिघाड काम बिघाड, मी पण घरीच आहे ना, मला पण आज जायचं नाहीये, तर चला स्पेशल आज आपण तिघजण मिळून काहीतरी बनवूया, असं म्हणून राजा खुश झालेला असतो. तर अवनी म्हणत असते की का, तू का घरी आहे, तू का जाणार नाहीये कामाला? तर इकडे यशादा सुद्धा म्हणत असतो की हा, का नाही जाणार कामाला, जायचं कामाला, नाही तर ते नाना ओरडतील जर तू नाही गेला तर. मग इकडे अवनी म्हणत असते की नाना, हे नाना कोण आहे आणि ते का बरं ओरडतील?
राजाची तर स्वतःची कंपनी आहे ना, मग का ते ओरडतील. त्यावेळेस नाना कोण आहे असं म्हटल्यामुळे धनेश म्हणत असतो की ओ नाना तर याचे. आता तो सांगायला जातो तेवढ्यातच राजा उठतो, म्हणजे राजा त्याला म्हणत असतो की नाना नाना माझं पार्टनर आहेत, पार्टनर असं म्हणून आता तो इकडे यशोदासमोर जातो. आता धन्याला कळत नाही हा खोटं का बोलत आहे. तर आता राजा यशोदाजवळ जातो आणि म्हणत असतो की नाना माझे पार्टनर आहेत आणि काही काळजी करू नका, नाना मला ओरडणार नाही. आज ना म्हणजे फोनवरूनच काम होऊ शकतं, त्यामुळे म्हटलं की जायला नको. आता यशोदा खूपच रागाने राजाकडे बघत असतो, त्याला राजाचा खूप राग येत असतो खोटं बोलत असतो म्हणून. तर अवनी म्हणत असते की नाही नाही, या काम महत्वाचं आहे, काम करायलाच पाहिजे, तू जा बरं. यशोदा सुद्धा म्हणत असतो की हा राजा, कंपनी जरी तुझी स्वतःची असली ना तरी अवनी मॅडम जे बोलतायत ना ते बरोबर आहे, तुला कामाला जायलाच पाहिजे, अरे काम केलं तरच सगळं खरं आहे. मग अवनी पण म्हणत असते की हा आणि तू माझ्यासाठी काही घरी थांबू नको, काम महत्वाचं आहे, मला कंपनी मिळावं म्हणून उगच काहीतरी कारण सांगू नको, तू कामाला जायचं. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो कारण नाही सांगत मी, तसं माझ्याकडे एक कारण पण आहे. तर आता राजा म्हणतो की राजा म्हणल्यानंतर यशोदा म्हणतो की काय कारण आहे तुझ्याकडे, सांग बरं. तर तो म्हणतो की कारण कारण हा जाऊ द्या मला एक महत्वाचं काम पण आहे, आज मी जातोच तिकडे, म्हणून आता तो तिथली पिशवीमध्ये कागदपत्र म्हणजे लांबूनच बघतो आहेत म्हणून, आणि मग म्हणतो की ठीक आहे आता मी निघून जातो. तर आता राजा तिथून निघून जातो. तर इकडे दुसरीकडे पाण्या मात्र आज खूप खुश असतो, कारण आता त्याला असं वाटत असतं की बँकेतली ती मॅडम येणार आहे आणि मला 2% लोन देणार आहे, त्यामुळे तो खूप खुश असतो. त्याची बसण्याची वगैरे तयारी करत असतो आणि संब्याला सुद्धा आता सगळं आवरायला सांगत असतो आणि म्हणत असतो की हे संब्या, माझी कागदपत्र नीट तयार ठेवलेत ना, आधार कार्ड वगैरे सगळं काही नीट करून ठेवलंय ना. त्यावेळेस संब्या म्हणतो की ओ टेन्शनच घेऊ नका, सगळं काही मी तुमचं व्यवस्थित ठेवलेलं आहे, पण मला एक सांगा नेमकं आज घेणार कोण आहे. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की आज आपलं नशीब पलटणार आहे, आज एकदम मस्त आपला कार्यक्रम होणार आहे. तर संब्या म्हणतो की अहो पण कोण येणार आहे, तुम्ही लग्न करणार आहात का. त्यावेळेस तुमची बायको. आता मग तो मध्येच थांबतो आणि म्हणत असतो की नाही नाही, वहिनी तर ऑलरेडी आहे. मग इकडे पाण्याला खूपच राग येतो आणि पाण्या म्हणतो की संब्या, आता पुढचं जर बोलला ना तुला चांगला चापटीलच, आणि काय रे सारखं वहिनी वहिनी, मला आज टेन्शन देऊ नको. आणि पाण्या आज शांत राहा शांत राहा, आज एकदम असं शांत राहायचं असं म्हणून तो स्वतःला शांत करत असतो. तेवढ्यातच तिकडून आता आपली पायल मॅडम येते, मस्त छान अशी तयार होऊन आलेली असते, तोंडाला मास्क, गॉगल, छत्री, एकदम बँकेवाली वाटल ना असेच तयार होऊन आलेली असते. आता तिला पाहून इकडे पाण्या तर खूप खुश झालेला असतो. संब्याला तर कळत नाही नेमकं हे चाललंय काय. मग पाण्या म्हणत असतो की अय्यो मॅडम आल्या, अरे वा वा वा, या 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 मॅडम या, असं म्हणून आता तो तिला बोलवतो. तर इकडे आपली पायल इंग्लिशमध्ये चांगली फडफड बोलत असते आणि म्हणत असते की धनपाल दांगट इथेच राहत, म्हणजे इथेच आहेत का. तर तो म्हणतो की हो हो मीच आहे मीच आहे, या ना मॅडम या ना, मी किती वेळ झालं तुमची वाट बघत होतो, या ना या ना, आणि इथे बसा ना, असं म्हणून आता सोप्यावरती तिला बसायला सांगतो. आता पायल एकदम शायनिंग मध्ये आता बोलत असते आणि फाड फाड इंग्लिश बोलत असते आणि म्हणत असते की वॉटर. तर आता इकडे काहीच कळतच नाही या दोघांना, पण दोघे एकमेकांची तोंड पाहत असतात. तर ते म्हणते की पाणी पाणी. मग पाण्या म्हणत असतो की हा अरे पाणी दे मॅडमला, पाणी दे. मग आता तो पाणी देतो. तर आता तिने मास्क लावलेला असतो आणि पाणी कशी पिणार. मग आता ती पेतच नाही, न कोण म्हणते मला. त्यावेळेस पाण्या म्हणतो की हो मॅडम एकदम चांगलं फिल्टरचं पाणी आहे, छान पाणी आहे, प्या तुम्ही. तर मग ती म्हणते की हो का. मग आता घेते आणि तिकडे जाऊन आता हात धुते आणि मग हे दोघे जण आश्चर्यानेच बघत असतात. तर म्हणते की नाही, म्हणजे असं पोल्युशन वगैरे इथे असतं ना, मला असं घाण पाणी अजिबात आवडत नाही, जरी छान असलं तरी मी नाही पिऊ शकत. आणि पुन्हा इंग्लिश बोलत असते, आता इंग्लिशमध्येच हे सगळं बोलत असते. तर संभ्या म्हणतो की काय काय बोलले रे हे. तर पाण्या म्हणतो की जाऊ दे, मला तरी कुठं कळतं, काहीतरी मॅडम आता इंग्लिशमध्ये बोलत असतील. तर आता ते म्हणते की चला आता तुम्हाला नाही, पाण्याच म्हणतो की मॅडम मला लोन हवं आहे, ते तुम्ही म्हणला ना 2%, तर आता काय करायचं. तर ती म्हणते की हा द्या ना, तुमची कागदपत्र रेडी आहेत ना, मला द्या ना. तर तो म्हणतो की हा मी देतो आणि घेऊन येतो, आणि तिकडे लांब बसत असतो. तर ती म्हणते की अय्यो इथे जवळ येऊन बस ना. मग आता या दोघांना काहीच कळत नाही की हे असं काही आवाज आला. तर लगेच आपल्याला दुसरीकडे दाखवलेलं आहे. तर इकडे अवनी यशोदाला म्हणत असते की यशोदा, माझं ना तुमच्याकडे काम आहे, मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. तर यशोदा म्हणतो की हा बोला ना, काय बोलायचं आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की माझ्या कामाचं थोडं काही बघता का, म्हणजे मला मान्य आहे माझ्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही आहे, पण मी खरंच आर्किटेक्ट आहे आणि मी एक चांगली आर्किटेक्ट आहे, मला सगळं काही जमू शकतं. त्यावेळेस यशोदा म्हणत असतो की हो त्यात काही विषयच नाही, तुम्ही खरंच चांगले आर्किटेक्ट आहात, आम्हाला माहिती आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. धनेश पण म्हणत असतो की हो वहिनी, तुम्ही खरंच खूप छान आर्किटेक्ट आहात, आम्हाला विश्वास आहे. मग अवनी म्हणत असते की
प्लीज यशादा मला असं म्हणायचं आहे की तुमच्या ओळखीने जर कुठे काही लागत असेल लिंक तर सांगा ना, म्हणजे खरंच तुमची एवढी मोठी ओळख आहे, तुमचं आता कंस्ट्रक्शनचं काम आहे तर त्याच्यामध्ये असेल ना तरी पण चालेल. आता यशादाला इकडे जबरदस्त धक्काच बसलेला आहे. आता राजाने हे सगळं खोटं सांगितलेलं असतं, तर मी काय बोलू त्याला कळत नाही. तर तो म्हणतो की हा मी बघतो. तर अवनी म्हणत असते की नक्की बघा, घरी बसून मी तरी काय करणार आहे हो, तेवढंच थोडंसं काहीतरी होईल. मग यशादा म्हणतो की हो तुम्ही नका काळजी करू आणि घरी बसण्याचं पण टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी बघतो असं म्हणून आता यशादा जे राजाने तिथे सर्टिफिकेटची बॅग ठेवलेली असते, म्हणजे आता राजाने यशादाच्याच बॅगेमध्ये ते कागदपत्र ठेवलेलं असतं, सर्टिफिकेट ठेवलेलं असतं. तर यशादाला काही माहितीच नसतं. मग यशादा आता ती बॅग घेतो आणि आता तिथून ती बॅग घेऊन जातो. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता यशादा ते बॅग म्हणजे ती पिशवी असते तो उघडतो, तर त्याला मॅरेज सर्टिफिकेट ते फोटो सगळं दिसतं आणि त्याला धक्काच बसतो. तो लगेच राजाला बोलवून घेतो. राजा आता पळत पळत आलेला असतो आणि तो सुद्धा खूप घाबरलेला असतो. तर आता यशादा म्हणतो की काय हे बघतोय का, तुमचं लग्न खरोखर झालेलं आहे. आणि मग तो राजाला मारायलाच लागतो आणि म्हणत असतो की का तू फसवलं मॅडमला, आपल्या घरात तू बाईचा आशीर्वाद आणलेला आहे पण अशा खोट्या ह्याच्यामुळे आता भोग काय भोगायचा आहे, हे घे सर्टिफिकेट आणि सांग त्यांना कसं सांगायचं आहे ते, आणि जोपर्यंत तुला हे खोटं लपवायचंय ना तोपर्यंत तू हे खोटं लपव, पण तू जे काही केलेलं आहे ना ते खूप चुकीचं केलेलं आहे. तर चला प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय, राजाने जे केले ते चुकीचं केले का अवनीला तिचं भविष्य घडवावं म्हणून हे केलेलं आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.